महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसंच महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शाखा जय भवानी नगर इथे लाडकी सून अभियानांतर्गत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांना अभियानाचं उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। सून ही घरातील मुलगीच असल्याची भावना समाजात दृढ करणं, तिचा सन्मान आणि सुरक्षिततेची हमी देणं आणि महिलांवरील कोणत्याही अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणं हा या अभियानाचा मुख्य गाभा असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी नमूद केलं। तसंच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची ओळख करून त्यांना त्वरित कायदेशीर मदत मिळवून देणं, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करणं तसंच पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना मानसिक नैतिक आधार देणं यावर विशेष भर देण्यात आला। घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, तो केवळ कौटुंबिक विषय नाही, हा ठोस संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलं। सासू-सून यांच्यातील नातेसंबंध अधिक सुदृढ, सन्मानपूर्वक आणि संवेदनशील बनवण्याचाही या अभियानाचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं। यावेळेला नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर तसंच विभागातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। सून ही लेकीसारखीच आहे, तिला सन्मानानं वागवा असा संदेश देत सुरक्षित आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय। हिंदी ये बोलेगी लाडकी अभियान सर्वत्र राबवलं जाते। आज या ठिकाणी जय भवानी नगर येथे देखील आपण केलेलं कशा प्रकारे महिलांनी यासाठी संपर्क करावा? मला असं वाटतं लाडकी सून अभियानाचा हा 6वा टप्पा आहे आणि शाखा तिथे अभियान आपण सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा लेवलला असेल, पूर्ण महाराष्ट्रभर असेल, आपण लाडकी सून अभियानाची सुरुवात करतोय। महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हे लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही संकल्पना आणली आणि लाडकी सून योजना अंमलात आणण्यासाठी अशा प्रकारे गेले 7 ते 8 महिने आपण काम करतोय आणि आज पूर्ण शाखेच्या माध्यमातून आपण शाखा तिथे अभियान चालू केलेले आहे आणि पूर्ण ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचं आपण अभियानाची सुरुवात करतोय आणि चांगला प्रतिसाद लोकांकडून आपल्याला मिळतो।